वाशिम जिल्ह्यामधील सुपरगीत असलेलं व्यक्तिमत्व गोविंदभाऊ वर्मा यांचं सामाजिक आणि राजकीय कार्य हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आज आपण आपल्या चॅनलमध्ये गोविंदभाऊ वर्मा यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत। गोविंदभाऊ, आमच्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। आपण सामाजिक कार्य करीत असताना कुठेतरी आपल्याला जनतेचे काम करण्यासाठी राजकीय क्षेत्रात येण्याची इच्छा झाली आणि म्हणून आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला, त्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम तुमचं भरपूर धन्यवाद, तुम्ही माझ्याकडे आले, माझी मुलाखत घ्यायला लागले त्याच्याबद्दल। सामाजिक क्षेत्रामध्ये मागील 30 वर्षापासून मी कार्य करत आहे। साहेबांचं, बाळासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे हे मला एक योग्य वाटलं की राजकीय दृष्ट्या भविष्यात राज्यस्तरीय आणि देशाच्या हितासाठी वक्तव्य कसे करायला पाहिजे, समाजासाठी कसं लढायला पाहिजे, सामाजिक बांधिलकी कशी ठेवायला पाहिजे, समाजामध्ये दुरावा नाही झाला पाहिजे, या सर्व गोष्टीचं जे अभ्यास त्यांच्यामध्ये आहे ते अभ्यास एकीने मला त्यांच्याजवळ ओढून आणलं। मग मी एक दिवस त्यांच्याकडे गेलो, खतीब साहेबाला भेटलो, भोजने साहेबाला भेटलो आणि त्यांना माझी इच्छा प्रकट केली। मग खतीब साहेबांनी माझी भेट बाळासाहेबांसोबत करून दिली। बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व जेव्हा मी समोरासमोर पाहिलं, मी इतका इम्प्रेस झालो की म्हणजे मी शब्दात बोलू शकणार नाही तुम्हाला। स्पष्ट वक्ते, जे बोलायचं ते सरळ बोलणं, हे मला त्यांच्याकडून आणखी शिकण्यासारखं भरपूर काही आहे। मी आयुष्यात त्यांच्या सोबत राहून आणखी भरपूर काही शिकणार आहे। बाळासाहेबांच्या हस्ते आपण पक्षामध्ये प्रवेश केला। आपण वाशिम जिल्ह्याची बांधणी कशा प्रकारे करणार यावर आपण काय बोलणार? मी अंजली ताईला भी भेटलो होतो, बाळासाहेबांना पण भेटलो होतो। साहेबांनी, मी त्यांना विनंती केली की भाऊ मी तुमच्या पक्षामध्ये येणार इच्छुक आहे। तर साहेब म्हणत की काही हरकत नाही, तुम्ही या, माझ्याकडे या, आणि त्यांनी त्यांच्या परिवारात मला सामील करून घेतलं। त्याच्याबद्दल तर मी त्यांचा आभारी आहेच। वंचित बहुजन आघाडीमध्ये इतकं म्हणजे एकोबा आहे, कार्यकर्त्यामध्ये जी एकनिष्ठता आहे कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची, ही फक्त एका व्यक्तीला पाहून आहे, आणि ते म्हणजे आहेत की नाही आदरणीय सर्वांचे पूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व लोक आज एकीने बाळासाहेबांसोबत आहेत। मला नाही वाटत की वंचित बहुजन आघाडीला एकीने आणखी मजबूत करण्यासाठी ते मी जे करायचं ते मी करायलाच, परंतु या परिवाराने मला सामील करून घेतलं आणि मला माहित बी नाही पडलं, मागच्या 5-6 महिन्यामध्ये जितके बी कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये मला असं जाणवलं पण नाही की मी एकीने वेगळ्या घरातून एकीने या घरात आलो म्हणून। त्यांचा आपुलकी, त्यांची बोलण्याची पद्धत, हे ते लहान कार्यकर्ता असो का मोठा नेता असो, सर्वांनी मला एकीने भरभरून प्यार दिला, आवड दिली त्यांनी। मी त्यांचे सर्वांचे आभारी आहे। आगामी वाशिम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या लवकरच लागणार आहेत। गोविंद भाऊ, आपण वाशिम मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाची तयारी कशा प्रकारे करणार आणि आपण याकडे कशा प्रकारे पाहता? ही जी बीजेपीची जी मक्तेदारी आहे ना, ही मक्तेदारी खतम करायचं फक्त एकच पक्ष करू शकते आता,
कारण की सर्व पक्षांनी एकीने सर्व प्रकारचे प्रयत्न केले, ते त्यांच्या समोर नतमस्तक झाले, बीजेपी समोर नतमस्तक झाले. फक्त बाळासाहेब आणि वंचित बहुजन आघाडी हेच एकमेव पक्ष आहे महाराष्ट्रात जो एकीने बीजेपीला नतमस्तक नाही झाला, स्वाभिमानी आहे. नुकताच एकीने आपण एकीने सर्वांनी एकीने स्वाभिमानी दिवस म्हणून एकीने बाळासाहेबांचा वाढदिवस पण साजरा केला. मी आणि माझ्या पूर्ण परिवारातर्फे आणि वाशिम जिल्ह्याच्या सर्व वंचित आघाडीचे जितके बी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून त्यांना एकीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बगर वंचित बहुजन आघाडीचं होणार नाही याची मला गॅरंटी आहे. धन्यवाद गोविंद भाऊ, आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार.